आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपी बनवतो आहे रव्याची करंजी। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। अजिबात तेलकट होत नाही, एकदम कुरकुरीत अशी त्याची पाती झालेली आहे, खुसखुशीत अशी पाती आहे। कोणी सहज करू शकेल अशी ही करंजीची रेसिपी आहे, अजिबात फसणार नाही, सारण बाहेर येणार नाही करंजीतनं तळताना। बघू शकता किती सुंदर करंजा झालेल्या आहे, त्याचा क्रंच पहा किती छान आलेला आहे आणि रंग पहा किती सुंदर, एकदम टेस्टी अशा या करंजा तयार झालेल्या आहे। या करंजा सोप्या पद्धतीने कशी करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे, अजिबात तेलकट होत नाही आणि बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, त्या लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आता करंजीच्या पातीसाठी आपण पीठ मळून घेतोय, त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। कुठली 1 वाटी तुम्ही सेट करून घ्या आणि त्याच्याप्रमाणे मोजून घ्या। वजनाने बघितलं तर दोन्ही 100-100 ग्रॅम आहे, रवा आणि मैदा। मैदा आपण आधी चाळून घेतलेला आहे। एक भांड घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा टाकून घेतो आहे। वजनाने हा 100 ग्रॅम आहे, त्याच्यामध्ये आपण 100 ग्रॅम मैदा टाकतो आहे। तो मैदा पण 1 वाटी घेतलेला आहे, आपण मैदा थोडा दाबून भरलेला आहे। त्याच्यामध्ये 2 पिंच आपण मीठ टाकतोय आणि मोहनसाठी आपण तूप वापरतो आहे। तूप वापरलं तर आपल्या करंजीची पाती एकदम खुसखुशीत होते। तेलाचाही वापर करू शकता, पण त्यांनी थोडी कडक पाती होते। आता इथे मी एक चम्मचभर तूप घेतलेला आहे, हे पोहे खातो तो चम्मच आहे। आता तुपाला आपण गरम करून घेतोय आणि साधारण गरम झाल्यानंतर पातळ केल्यावर हे 1.5 ते 2 टेबलस्पून तूप आहे, ते आपण आता गरम मोहन टाकून घेतलेलं आहे। आता गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्याने त्याला थोडंसं मिक्स करून घेतोय आणि नंतर हाताने सगळं मोहन त्या रव्याला आणि मैद्याला व्यवस्थित चोळून घेतोय आणि बघू शकता आता छान मूठ आवायला जाते आहे आणि नंतर ती हलकीशी धक्क्याने ती सुटते, म्हणजे आपलं मोहन एकदम परफेक्ट झालंय। आता थोडं पाणी टाकून आपण त्याचा मीडियम असा गोळा करून घेतोय। खूप जास्त कडक नाही करायचा आणि खूप जास्त पातळ नाही करायचा। खूप पातळ झालं तर नंतर जेव्हा करंजी तळतो तेव्हा ती नरम होते, त्याच्यामुळे मीडियम असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे। पाणी एकदम थोडं करून टाकायचं। बघू शकता कशा प्रकारे तो गोळा होतोय तो, आणि आता छानसा असा आपला गोळा तयार झालेला आहे। खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे। आता ह्याला आपण रेस्ट करायला 1 तासभर झाकून ठेवून देतोय। करंजीच्या सारणासाठी आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे 200 ग्रॅम वजनाने आणि कपाने 2 कप आहे। फ्रेश कोकोनट घ्यायचं, जुनं असेल तर त्याला वास येतो। 200 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे, कपाने ती 2.25 कप आहे। रवा घेतलेला आहे, हा वजनाने 150 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे आणि कपाने तो 1 कप आहे। ड्रायफ्रुट्स घेतले, ते काजू बारीक करून घेतलेले आहे, मनुका घेतलेले आहे आणि जायफळ आणि वेलचीचं पावडर घेतलेलं आहे। टीस्पून खसखस घेतलेली आहे। गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला 2 कप खोबऱ्याचा किस टाकून घेतो आहे। खोबऱ्या घेताना ते एकदम चांगल्या क्वालिटीचं खोबरं घेऊन त्याचा किस करून घ्यायचा। बाहेर बाजारात किस विकत मिळतो, तो पण घेतला तरी फ्रेश घ्यायचा आणि चांगल्या क्वालिटीचा, नाही तर मग लवकर वास यायला लागतो खोबऱ्याला। आता आपण त्याला कमी गॅसवर परतवून घेतो आहे, महत्त्वाची टिप आहे। जोरात गॅसवर परतवला तर तो लवकर जळायला लागतो आणि नीट परतवला जात नाही। कमी गॅसवर सतत परतवत राहायचं आणि व्यवस्थित असं सगळ्या बाजूने असा या रंगावर करून घ्यायचा। बघू शकता कसा रंग झालेला, खूप डार्क रंग येऊ द्यायचा नाहीये, नाहीतर मग तो खोबरं खूप त्याची चव अशी जळकट लागते। आता बघू शकता त्याचा रंग कसा आलेला आहे। गॅस बंद करून घेतोय आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतोय। आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच आपण तूप टाकून घेतोय। तूप हलकंसं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये रवा टाकून बघतोय, रवा छान फुलत आहे ते तुपामध्ये, तेव्हा आपण आपला जो 1 कप आपण रवा घेतलेला आहे बारीक, तो सगळा टाकून घेतो आहे आणि त्याला कमी गॅसवर छान परतून घेतोय। गॅसची फ्लेम कमी असणं महत्त्वाचं आहे, नाहीतर रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही। 3 ते 4 मिनिटं आपण कमी गॅसवर त्याला परतवून घेतले। बघू शकता किती छान रंग आला आहे, हलकासा गुलाबी रंग आला आहे आणि या स्टेजवर आपण जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहे ते सगळे टाकून घेतोय, म्हणजे रव्यासोबत ते पण व्यवस्थित परतवल्या जाईल, वेगळे परतवायची गरज नाही। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स इथे तुम्ही टाकू शकता।
आपण 1 टीस्पून आपण खसखस आहे ते पण टाकून घेतो आहे आणि खसखस आणि ड्रायफ्रूट्सला आपल्या रव्यासोबत व्यवस्थित आपण परतवून घेतो आहे. साधारण अजून 2 मिनटं तरी आपण ह्याला कमी गॅसवर परतवून घेतो आहे, म्हणजे छान खमंग भाजला गेला रवा की तो टिकतो पण जास्त दिवस. हे सारण आपलं महिनाभर तरी फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवलं तर छान राहतं आहे. अजून 2 मिनटं आपण रवा व्यवस्थित परतवून घेतो आहे. बघू शकता त्याचा रंग किती छान आला आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून जायफळ आणि वेलचीची कूट आहे तो टाकून घेतले, बारीक पावडर करून घेतली ते टाकलेलं आहे आणि त्याला मिक्स करून घेतो आहे. एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे. आता आपलं हे खोबरं जे आपण परतवून घेतलेलं होतं ते आता छान थंड झाले आहे. त्याला आता आपण कुच करून घेतो आहे, क्रश करून घेतो आहे. आता परतवलेलं खोबरं आपण क्रश करून घेतले आणि रवा जो भाजलेला आहे तो पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. ह्याला पूर्णपणे आपण थंड करून घेतो आहे. महत्त्वाची टिप आहे, पूर्ण थंड झाल्याशिवाय याच्यात साखर टाकायची नाही, नाहीतर मग ते सारण नीट होणार नाही. खोबरं आणि रवा व्यवस्थित गार झालेला आहे. पूर्ण गार झाल्यानंतरच साखर टाकायची. साखर आपण 200 ग्राम घेतलेली आहे, पिठी साखर आहे. आता ही कपाने किती आहे ते मोजून टाकायचं. आपण खोबरं 2 कप घेतलेलं आहे आणि 1 कप रवा घेतला, म्हणजे टोटल 3 कप आहे. त्याच्या अर्धा 1.5 कप आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. 1.5 कप पिठी साखर इथे ही 200 ग्राम आहे. मी तुम्हाला कपानी मोजून दाखवते. आता 1 कप आपण पिठी साखर याच्यात टाकून घेतलेली आहे आणि उरलेलं जे आहे ते अर्धा कप आहे पिठी साखर ती टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून एक्स्ट्रा पिठी साखर टाकतोय, म्हणजे आपल्याला त्याचा गोडवा हवा तसा मिळेल. खूप जास्त गोड नाही आणि खूप कमी गोड नाही. आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे, म्हणजे आपलं सारण छान तयार होईल. इथे मी 1 कप आणि 3/4 कप एवढं साखर टाकलेली आहे आणि आता हे छान सारण आपलं तयार झालेलं आहे. एकदम परफेक्टली गोड आहे, खूप जास्त नाही आणि खूप कमी नाही. करंजीचं पातीचं पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं गोळा, तो आता 1 तास झाले आपण उघडून बघतो आहे. जे रवा होता त्यांनी सगळं पाणी शोषून घेतलं आणि आपला जो गोळा आहे तो कडक झालेला आहे. बघू शकता किती हार्ड झालेला आहे. आता आपण ह्याला 2 मिनटं छान मळून घेतो आहे आणि त्याला थोडंसं सॉफ्ट करून घेतो आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, असं तोडायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं. 2 मिनटं गोळा मळून घेतलेला आहे. बघू शकता आता किती छान मळला गेलेला आहे. आता त्यातलं थोडंसं पीठ घेतो आहे आपण आणि त्याचा छान गोळा करून घेतो आणि उरलेलं जे आपलं पीठ आहे ते झाकून ठेवतो आहे. आणि आपला जो साचा घेतला आहे तो मी लाकडाचा साचा घेतलेला आहे. तुम्ही प्लास्टिकचाही घेऊ शकता. त्या साचाला लाकडाचा असल्यामुळे त्याला आपण मैदा लावून घेतो आहे सगळीकडे. मैदा लावल्याने तो जेव्हा करंजी आहे ती लवकर निघते साच्यातनं. आता ज्या साईजचा साचा आहे त्या साईजची आपण पाती लाटून घेतो आहे, तेवढ्या आकाराची. आता आपला जो गोळा आहे त्याला पण खूप जाड पण नाही नको आहे आपल्याला आणि खूप पातळ पण नको आहे. बघू शकता त्याचा थिकनेस कसा आहे. एवढ्या थिकनेसवर आपण त्याला लाटून घेतलेलं आहे. आता आपली पाती तयार आहे. आपण साचा घेतलेला आहे त्याच्यावर आता आपण ही पाती ठेवून देतो आहे. पाती बघा कशा प्रकारे ठेवलेली आहे. दोन्ही साईडनी जागा असली पाहिजे. आता जी मधली कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये जी जागा आहे त्याच्यात छान सारण दाबून दाबून भरायचं. हलक्या हाताने भरलं तर मग ते सारण खूप कमी होतं, खुळखुळ्यासारखा होतो मग आपला करंजी. आता छान दाबून दाबून सारण जितकं मावतं तितकं भरून घ्यायचं आणि असं प्रेस करायचं. आता पाणी घेतलं आहे मी एका वाटीमध्ये आणि पाण्याचा हात लावून जो साईड आहे त्याला आपल्याला सील करायचं आहे. तिथे पाणी लावून घेतलेलं आहे आणि जी लाईन आहे त्या लाईनवर बरोबर त्याला फोल्ड करायचं आणि मग दाबून घ्यायचं. छान प्रेस करायचं घट्ट असं. आणि जो एक्स्ट्रा जे आपली पाती आहे ती असं बोटाच्या साह्याने काढून घ्यायची. सगळी पाती आपण काढून घेतलेली आहे जास्तीची आणि ती पाती पुन्हा आपण वापरू शकतो. त्याला मळून घ्यायचं आणि वापरायचं. आता बघू शकता अशा प्रकारे आपली करंजी किती छान झालेली आहे. आणि अशाच प्रकारच्या बाकीच्या करंज्या करून घेतो आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर कपडा झाकून ठेवायचा, म्हणजे त्या कोरड्या पडत नाही आणि मग तळल्यावर त्या तुटत पण नाही. आता आपण एक पुन्हा पाती लाटून घेतली मोठ्या साईजची. आता हा दुसऱ्या आकाराचा साचा घेतला आहे, थोडा मोठा आहे साचा म्हणून आपण पाती पण मोठी लाटून घेतलेली आहे. आणि त्याच्यावर पण आता अशी पाती ठेवून घ्यायची साच्यावर आणि मध्ये जी जागा आहे त्याचं सारण व्यवस्थित भरून घ्यायचं. बघू शकता पाती कशा प्रकारे ठेवलेली आहे. आणि इथे सारण एकदम छान दाबून दाबून भरायचं, म्हणजे आपलं एकदम छान होते करंजी. दाबून नाही भरलं तर मग ती खुळखुळ्यासारखी आवाज करतात ते सारण. आता छान दाबून भरून घेतलेलं आहे सारण.
सगळ्या बाजूनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि नंतर ही जी पाती आहे ती व्यवस्थित फोल्ड करायची त्याच्यावर आणि प्रेस करून घ्यायचं. जास्तीचं जी पाती आहे ती काढून घ्यायची. अशा प्रकारे ती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याला आपण उलटं करून ती करंजी मोकळी करून घेतोय. आपण पीठ लावलेलं आहे साच्याला, त्याच्यामुळे ती लवकर बाहेर येते. आता बघू शकता किती छान करंजी झाली. अशाच प्रकारे बाकी करंज्या करून घेतोय. आता एवढ्या करंज्या आपण करून घेतलेल्या आहेत. त्याला झाकून ठेवलं होतं कडक यायला नको म्हणून आणि आता आपण त्याला तळून घेतोय. आता तळायसाठी आपण गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे. मीडियम गरम करायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. एक थोडासा तुकडा आपण टाकून बघितलेला आहे. टाकल्या त्याला बुडबुड येऊन तो वरती यायला लागला, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित आपल्याला हवं तसं मीडियम गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक एक करून करंज्या टाकून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि करंजी टाकल्यानंतर त्याला हलवायचं नाही. त्याला साईडनी जे तेल आहे ते करंजीवर टाकत जायचं आणि एक बाजू पूर्ण तळून घ्यायची व्यवस्थित हे तेल टाकून आणि नंतर मग दुसऱ्या बाजूनी पण तेल टाकून व्यवस्थित तळून घ्यायचं. बघू शकता सगळ्या बाजूनी व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. कमी गॅसवर तळलं तर करंजीचे जे कवर आहे बाहेरचं ते खूप छान खुसखुशीत होत आहे. बघू शकता त्याचा रंग किती छान आलेला आहे. अशा रंगावर काढायचं, खूप जास्त डार्क कलरवर काढायचं नाही. करंजी आता एकदम परफेक्टली झालेली आहे. अजिबात तेलकट होत नाही आणि कुठेही तेलात फुटत नाही किंवा काही निघत नाही सारण बाहेर. आता आपण त्याला काढून घेतो आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून देतो. टिश्यू पेपरवरही ठेवायची गरज नाही, इतक्या कोरड्या असतात त्या, अजिबात तेलकट नाही आहे. अशाच प्रकारे आपण बाकी पण करंज्या तळून घेतो आहे. बघू शकता किती सुंदर दिसतात आहे. दुसऱ्या आकाराच्या ज्या आपण मोठ्या करंज्या केल्या होत्या त्या पण टाकून अशाच तळून घेतो आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय. त्याचा रंग पहा, त्याचा आकार पहा आणि टेस्टला तर एकदम छान झालेले आहे आणि झटपट होतात या करंज्या. आपण जे पातीचं भिजवलं होतं त्याच्यामध्ये हे 25 ते 30 करंज्या होतात आणि जे सारण आहे ते आपलं 50 करंज्याचं सारण आहे. मी फक्त त्यातल्या 30 करंज्या इथे बनवलेले आहे. बघू शकता किती सुंदर झालेले आहे. या करंज्या एकदम खुसखुशीत आहे आणि त्याचा गोडवा पण खूप छान आहे आणि ते अजिबात तेलकट करंजी नाही आहे ही. आणि ही राहते पण खूप दिवस छान राहते आणि ते सारण फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर त्या सारणालाही काही होत नाही. बघू शकता करंज्या किती सुंदर झाल्या. साच्याने केल्या की एकसारख्या करंज्या होतात. एकदम टेस्टी आणि खुसखुशीत अशा करंज्या झालेल्या. अजिबात तेलकट नाही आहे. सारण पण एकदम छान आहे आतमध्ये भरलेलं आणि त्याचं टेस्ट पण खूपच सुंदर आहे. ही करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा आणि या दिवाळीला ही करंजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगायला विसरू नका. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.